हॅलो ॲस्पिरंट, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बोर्डचा 11वी बायोलॉजीचा चॅप्टर नंबर 6 जो आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स हा लेसन एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण स्टडी करणार आहोत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड. त्यानंतर अजून आपण यामध्ये स्टडी करणार आहोत DNA कसे बनतात, RNA कोणकोणते आहेत, कसे बनतात, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. कॅन यू रिकॉल विच आर डिफरंट सेल कंपोनंट. जर तुम्ही या अगोदर सेलचा स्टडी केली असेल, या अगोदरच्या लेसनमध्ये सेलची स्टडी होती आणि त्यामध्ये काय सांगितलं होतं, सेलमध्ये हे अनेक डिफरंट कंपोनंट्स असतात, ज्यामध्ये असतं लिपिड्स असतं, कार्बोहायड्रेट असतं. जसं आपण सेलची सेल वॉल पाहतो, ती कशापासून बनते, ती बनते लिपिडपासून. कशामध्ये, प्रोटीनपासून बनते. ठीक आहे. अशाच पद्धतीने जी सेल मेम्ब्रेन आहे ती कशापासून बनते, तर ती कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनपासून बनते. तर जेव्हा आपण अभ्यास करतो सेलच्या, सेलमध्ये अनेक कंपोनंट आहेत जे की इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहेत आणि ते कंपोनंट मिळून सेल हा वेल डिफाईन्ड बनत असतो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ ईच कंपोनंट ऑफ अ सेल. मग त्या प्रत्येक कंपोनंटचा त्या सेलमध्ये काय महत्त्व आहे, काय रोल आहे. तर त्यांचा जो तिथे रोल आहे तो आपण एक्सप्लेन केला होता, कारण प्रत्येक कंपोनंटचा स्वतःमध्ये एक रोल असतो. जसं कार्बोहायड्रेट, लिपिड्स, फॅट्स आपण बघितलं होतं, त्यामध्ये रायबोझोम होते. रायबोझोम काय करत होते की प्रोटीन सिंथेसिस करत होते. तर त्या प्रोटीन सिंथेसिसचं महत्त्व का आहे, कारण आपल्या शरीराला ग्रोथ होण्यासाठी, वेल डेव्हलपमेंट होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक बायोमॉलिक्युल्सची आपल्या शरीराला चांगल्या वाढीसाठी आवश्यकता असते आणि तेच आपल्या सेलमध्ये प्रोसेस होत असते. तर चला आता आपण बायोमॉलिक्युलमध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहूया. अवर प्लॅनेट इज हॅव्हिंग अ वाईड व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम that are classified as a unicellular and multicellular having a many cell. तर इथे काय म्हणलं गेलेलं आहे, आपल्या प्लॅनेटवरती, आपली प्लॅनेट कोणती, अर्थ, यावर अनेक व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळे वनस्पती आहेत. तर काही जे वनस्पती आहेत, काही जे प्राणी आहेत, काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. प्राण्यांचं विभाजन केलेलं आहे, ज्यामध्ये युनिसेल्युलर, युनि म्हणजे सिंगल सेल असलेले प्राणी, त्यानंतर मल्टीसेल्युलर म्हणजे मोर दॅन वन सेल असलेले प्राणी, असं प्राण्यांचं विभाजन केलेलं आहे. तर युनिसेल्युलरमध्ये कोण येतं, मग इथे तुम्हाला सांगितलेलं आहे युनिसेल्युलरमध्ये येतं ज्यांच्यामध्ये सिंगल सेल आहे. सिंगल सेल कुणामध्ये असते, तर बॅक्टेरियामध्ये असतं, ईस्टमध्ये असतं. आणि मल्टीसेल्युलरमध्ये इथे एक्झाम्पल दिलेले आहे प्लांट्स आणि ॲनिमल्स. आणि सगळ्यात हायर ॲनिमल्स म्हणजे कोणतं, तर आपण ह्युमन बिंग येतो त्यामध्ये. तर आपली वेल डिफाईन्ड बॉडी आहे. तुम्हाला एवढं इथे कळायला असेल की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 2 टाईप येतात. त्यामध्ये एक युनिसेल्युलर येतं आणि एक मल्टीसेल्युलर येतं. युनिसेल्युलर म्हणजे काय, युनिचा अर्थच आहे सिंगल, ज्यांच्यामध्ये सिंगल सेल असतो. आता सिंगल सेल असलं तर त्यांची बॉडी ही वर्क करते का, हो, तर त्यांची बॉडी ही प्रॉपर वर्क करत असते. ती वेल डिफाईन्ड नसते. म्हणजे आपल्यासारखी जशी आपली बॉडी, आता आपण आहोत मल्टीसेल्युलरमध्ये, म्हणजे मोर दॅन वन सेल आपल्या बॉडीमध्ये आहेत. ते सेल एकत्र येऊन काय बनवतात, तर टिश्यू बनवतात. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय बनवतात, तर ऑर्गन बनवतात. अनेक ऑर्गन एकत्र येऊन काय बनवतात, तर ऑर्गन सिस्टीम बनवतात. आणि या अशा अनेक ऑर्गन सिस्टीमनी काय बनते, बॉडी बनते. आता ऑर्गन सिस्टीम कोणते, आपल्या शरीरामध्ये किडनी आहे. किडनी हे वेगळी ऑर्गन सिस्टीम आहे. त्यानंतर हार्ट हे वेगळं ऑर्गन सिस्टीम आहे. त्यानंतर लंग्स जे रेस्पिरेशन करतं ते ऑर्गन सिस्टीम वेगळी आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. डायजेशन हे एक वेगळं ऑर्गन सिस्टीम आहे. आणि अशा अनेक ऑर्गन सिस्टीमने आपली होल बॉडी बनलेली आहे. तर हे काय आहे, मल्टीसेल्युलरमध्ये आहे. मल्टीसेल्युलर हे युनिसेल्युलरपेक्षा एक हायर लेवलचं इव्हॉल्युशन दाखवते. त्यांच्यामध्ये प्रत्येक काम करण्यासाठी वेगवेगळे सेल्स, वेगवेगळे ऑर्गन्स दिलेले आहेत. पण युनिसेल्युलरमध्ये तसं नसतं. युनिसेल्युलरमध्ये फक्त एक सिंगल सेल असतं आणि ते सिंगल सेलच काय करतं, सगळे कामं एकटाच करत असतो. मग ते प्रॉपर तेवढं होणार आहे का, नाही. पण ते स्वतःचं जीवन
हे रेग्युलेट करू शकतो. म्हणून आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन हे 2 भागात केलेलं आहे. एक आहे युनिसेल्युलर आणि दुसरं आहे मल्टीसेल्युलर. एवढं तुम्हाला कळालेलं असेल. पुढे जाऊया. You have also learned that living organisms have a cell as a basic structural and functional unit. हो, आपल्याला माहिती आहे आपली जी बॉडी आहे ती कशापासून बनलेली आहे, तर सेलपासून बनलेली आहे. जसं मी आत्ताच सांगितलेलं होतं, अनेक सेल एकत्र येऊन काय बनतं, तर टिश्यू बनतो. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय बनतात, तर ऑर्गन बनतं. अनेक ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनते आणि याच ऑर्गन सिस्टीमनी होल बॉडी बनत असते. म्हणजे आपला बेसिक युनिट कोणता आहे, तर सेल हा काय आहे, तर बेसिक युनिट आहे. आणि म्हणूनच सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी असं आपण म्हणतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सेलबद्दल. द सेल हॅव अ प्रोटोप्लाझम कंटेनिंग न्यूमरस केमिकल मॉलिक्युल्स, द बायोमॉलिक्युल्स. तर आपण पाहिलं होतं हा असा सेल असतो, त्यामध्ये सायटोप्लाझम असतं. मॅट्रिक्स असतं ना, त्याला सायटोप्लाझम म्हणतात आणि त्यालाच इथं प्रोटोप्लाझम म्हणलेलं आहे. या प्रोटोप्लाझममध्ये काय असते, तर अनेक बायोमॉलिक्युल्स असतात. बायोमॉलिक्युल्स इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन. हे सगळं कशासाठी लागतं, आपल्या सेल, जर आपला हा सेल वेल ग्रोथ झाला तरच हा सेल आता एवढा होता समजा, याला प्रॉपर काय भेटलेलं आहे, नरिशमेंट भेटलेलं आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट भेटलं, लिपिड भेटलं, प्रोटीन भेटलं, सगळं भेटलं आणि त्यानंतर हा सेल काय होणार आहे, ग्रो होणार आहे. याची वाढ, सेलची वाढ होणार. म्हणजे इनडायरेक्टली काय होत आहे, आपली बॉडी काय होत आहे की ग्रो करत आहे. म्हणजे सेलची वाढ होणे हे किती महत्त्वाचं आहे. तर सेलच्या प्रोटोप्लाझममध्ये जे मॉलिक्युल्स असतात, जे बायोमॉलिक्युल्स असतात, ते प्रॉपर नसते तर या सेलची ग्रोथ झाली असती का, नाही. म्हणून हे बायोमॉलिक्युल्स आपल्या शरीरासाठी एवढे महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. बायोकेमिस्ट्री इज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री दॅट प्रोव्हाइड अस द आयडिया ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड मॉलिक्युलर बेसिस फॉर चेंजिंग टेकिंग प्लेस इन प्लांट अँड ॲनिमल अँड मायक्रोबियल्स. ते इथे काय सांगितलेलं आहे, तर बायोकेमिस्ट्री आहे ते काय आहे, बायोलॉजिकल केमिस्ट्री. म्हणजे बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण या सगळ्या बायोमॉलिक्युल्सची स्टडी करतो असं इथं शॉर्टमध्ये सांगायचं आहे. आता प्रत्येक जे आपल्या शरीरामध्ये बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांची स्टडी हे एका स्पेसिफिक ब्रांचमध्ये करतात. तर त्याला काय म्हणलं गेलं आहे, ते बायोकेमिस्ट्री. बायो म्हणजे सजीव, केमिस्ट्री म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहेत, जे की केमिकल मॉलिक्युल्स आहेत, त्यांची स्टडी करण्यासाठी बायोकेमिस्ट्री ही निर्माण झालेली आहे. एवढंच इथं सांगितलेलं आहे. आणि या बायोकेमिस्ट्रीमध्ये कशाची स्टडी करतात, तर प्लांट, ॲनिमल आणि अनेक मायक्रोबियल सेल्स असतात त्यांची स्टडी होते या बायोकेमिस्ट्रीमध्ये. ओके, प्लांट, ॲनिमल आणि मायक्रोबियल सेल्स. अजूनही सुद्धा आपले सायंटिस्ट जे आहेत हे मायक्रोबियल सेल्सबद्दल, प्लांटबद्दल, ॲनिमलबद्दल रिसर्च करत आहे, त्यांची बायोकेमिस्ट्री शोधत आहेत. ठीक आहे. इट डेव्हलप द फाउंडेशन फॉर अंडरस्टँडिंग ऑल बायोलॉजिकल प्रोसेसेस अँड कम्युनिकेशन विदिन द बिटवीन सेल as well as chemical basis of inheritance and disease in animal plant. तर यांनी म्हणलेलं आहे या बायोकेमिस्ट्रीची स्टडी करणं हे का महत्त्वाचं ठरतं. प्लांटमधील, ॲनिमलमधील, मायक्रोबियल सेल्समधील बायोकेमिस्ट्री का स्टडी करायची, काही उद्देश असायला पाहिजे ना. आता आपण अभ्यास करतो त्याचा उद्देश काय आहे, आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, आपली एक्झाम क्लिअर करायची आहे. तर त्याच पद्धतीने ही बायोकेमिस्ट्री स्टडी करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याला त्या बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये कम्युनिकेशन कसं होतं सेल्समध्ये हे आपल्याला कळतं. इनहेरिटन्स कसं होते, इनहेरिटन्स म्हणजे एका जनरेशनमधले कॅरेक्टर्स हे दुसऱ्या जनरेशनमध्ये कसे येतात, डिसीज कसे पास होतात, हे सगळ्यांची स्टडी जेव्हा आपण करतो ते त्यामध्ये या बायोकेमिस्ट्रीची स्टडी करणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. Chemical analysis of all living organism indicates presence of most common element like carbon, hydrogen, nitrogen, oxygen, sulfur, calcium, phosphorus, magnesium, other with their respective content per mass of living tissue.
तर यांनी काय म्हणलेलं आहे, जेवढे सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या पृथ्वीवर, या सगळ्या पृथ्वीवर जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांची स्टडी करताना असं लक्षात आलं की काही असे कॉमन एलिमेंट आहेत जे प्रत्येकामध्ये आढळतात. ते प्रत्येकामध्येच आढळतात. म्हणजे ते कोणते आहेत, प्लांट असो, ॲनिमल असो, मायक्रोब्स असो, त्यांच्यामध्ये कार्बन आढळणार, हायड्रोजन आढळणार, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे सगळे जे केमिकल्स एलिमेंट आहेत ते सगळे आढळणार, असं यांनी इथे सांगितलेलं आहे. हे कधी कळालं त्यांना, जेव्हा ती स्टडी केली त्यांनी सगळ्या ॲनिमल्सची, तर त्यांना असं लक्षात आले की ढोबळमानाने आपण पाहायला गेलो तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये, प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये हे तर जे एलिमेंट आहेत ते असणारच आहेत. ठीक आहे. केमिकली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ बेसिक 3 टाइप ऑफ मायक्रोमॉलिक्यूल विच आर पॉलिमर्स ऑफ सिम्पल सब युनिट कॉल्ड मोनोमर. तर हे जे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये काय काय येतात, तर त्यामध्ये येतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि त्यानंतर येतात लिपिड. तर हे जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड आहेत ते काय आहेत, तर मायक्रोमॉलिक्युल्स आहेत. आणि हे केमिकली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ बेसिक 3 टाइप ऑफ मायक्रोमॉलिक्युल्स विच आर पॉलिमर्स ऑफ अ सिम्पल सब युनिट कॉल्ड मोनोमर. आता आपल्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अनेक बायोमॉलिक्युल्स आहेत. त्यापैकी 3 बायोमॉलिक्युल्स हे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून त्याला मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणलं गेलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो की बायोमॉलिक्युल्समध्ये मायक्रोमॉलिक्युल्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्स अशा 2 टर्म यूज होतात. मायक्रो आणि इथे आहे ती मॅक्रो. मॅक्रो म्हणजे ज्याची क्वांटिटी ही जास्त आहे आणि मायक्रो म्हणजे जे बायोमॉलिक्युल्स हे कमी प्रमाणात आहे. ठीक आहे. तर इथे असे 3 मॅक्रोमॉलिक्युल्स आहे जे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहेत, जे की बेसिक मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. ते कोणकोणते, तर पहिला आहे कार्बोहायड्रेट, सेकंड आहे प्रोटीन आणि थर्ड आहे लिपिड. ठीक आहे. पहिला आहे कार्बोहायड्रेट, सेकंड आहे प्रोटीन, त्यानंतर लिपिड. आता आपण जेव्हा हे मॉलिक्युल्सची स्टडी करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की ते पॉलिमर्स असतात, त्यांचे सब युनिट असतात, सिम्पल त्यांचे सब युनिट असतात आणि त्याला मोनोमर असं म्हणतात. जेव्हा अनेक मोनोमर हे एकत्र येतात त्यापासून पॉलिमर तयार होतं. जसं आपण म्हणलं गेलं ना, सेल एकत्र येतात त्यानंतर टिश्यू बनतो, टिश्यू ऑर्गन, तर असंच आहे आणि त्यापासून बॉडी बनते. तर हे जे मोनोमर आहे हे त्याचं एक छोटंसं सब युनिट आहे आणि असे अनेक मोनोमर एकत्र येऊन काय बनतं, तर एक पॉलिमर बनतं. मग ते पॉलिमर कशाचं असणार आहे, ते पॉलिमर कार्बोहायड्रेट्सचं असणार आहे इन द फॉर्म ऑफ पॉलिसॅकराइड. ते पॉलिमर हे प्रोटीनचं असणार आहे इन द फॉर्म ऑफ पॉलिपेप्टाइड. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत नसेल तर क्लिअर करते. हे जर पॉलिमर प्रोटीनचं असेल तर ते पॉलिपेप्टाइड असेल, पॉलिन्यूक्लियोटाइड असेल. ठीक आहे. हेच पॉलिमर जर कार्बोहायड्रेटचं असेल तर ते पॉलिसॅकराइड्स असेल. आणि त्यानंतर जे लिपिड आहे ह्याचं पॉलिमर्स जर असेल तर ते इन द फॉर्म ऑफ लार्जली लिपिड आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या फॉर्ममध्ये आढळतं, तर फॅटी ॲसिडच्या फॉर्ममध्ये आढळतं. लिपिड हे वॉटर इन्सोल्युबल आहे, ते पाण्यात विरघळत नाही आणि त्याचं वजन हे 2 मॅक्रोमॉलिक्युल्स जे आहेत ना त्याच्या वजनापेक्षा कमी आहे. ठीक आहे. लिपिडबद्दल तुम्ही एवढी माहिती, इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. इथे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की जे केमिकली आपल्या शरीरामध्ये मायक्रोमॉलिक्युल्स आहेत तर ते कोणकोणते आहेत आणि त्यांचे जे पॉलिमर्स आहेत, जे मोनोमर्स आहेत ते कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे कळालेलं असेल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. हा होता इंट्रोडक्शन पार्ट आणि यानंतर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण बायोमॉलिक्युल्स इन द सेलमध्ये कार्बोहायड्रेट पाहणार आहोत. त्यानंतर इथे कार्बोहायड्रेटचे मोनोसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड, प्रत्येक घटक इथे डायसॅकॅराइड पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर स्टार्चबद्दल माहिती, त्यानंतर पॉलिसॅकॅराइड्स तर पाहणारच आहोत. कार्बोहायड्रेटची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्यानंतर लिपिड स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर प्रोटीन स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर DNA, RNA असं सगळं आपण स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला असेच व्हिडिओ लेक्चर जर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा,
शेअर करा आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तुम्हाला कुठे कळालं नसेल, कुठे अडचण असेल, कोणता टॉपिक क्लिअर झाला नसेल, हे आज आपण जे घेतलं होतं ते फक्त इंट्रोडक्शन आहे. यामध्ये आपण अजून पुढे शिकणार आहोत. तर फक्त हे आजचं इंट्रोडक्शन होतं. यामध्ये तुम्हाला काही कळालं नसेल तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला यानंतर कोणत्या टॉपिकवर लेक्चर्स पाहायला आवडतील किंवा कोणता तुम्हाला चॅप्टर शिकायचा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग.